excellence in government sector is Dr. Shivaji Dange. Congratulations, Dr. Shivaji Dange, sir. Coincidentally, he happens to be my student, first class student. Again, congratulations to him. डॉक्टर शिवाजीराव हनुमंत डांगे यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1966 ला झाला. अहमदनगरच्या श्रीगोंदे तालुक्यातील गावात त्यांचे बालपण गेले. पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी व पोल्ट्री सायन्स या विषयातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. डांगे सरांचा ठळक परिचय द्यायचा झाला तर तो म्हणजे 1992 सालच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र सेवा परीक्षेत त्यांनी सर्वाधिक गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला व ते उपजिल्हाधिकारी झाले. हे प्रचंड यश समस्त पशुवैद्यकीय तरुणाईसाठी फार मोठे स्फूर्तिस्थान बनून राहिले. पुढील 2 वर्षात डांगे सरांनी UPSC केंद्रीय सेवा उत्तीर्ण करून भारतीय महसूल सेवेत प्रवेश घेतला. या सेवेतील कस्टम विभागात ते कार्यरत होते. बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात अशा भारतातील वेगवेगळ्या राज्यात त्यांनी उपायुक्त पदापासून सुरुवात करत पुढे सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्य केले आहे. इनडायरेक्ट टॅक्सेशन या विभागातील इंटेलिजन्स, इन्व्हेस्टिगेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, असेसमेंट, अँटी स्मगलिंग अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. त्यांनी रुजवलेल्या अनेक पद्धती बेस्ट ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणून कस्टम विभागाने अंगीकारल्या आहेत. सेवेची यापेक्षा मोठी दात ती कोणती? कर चुकवे लोक कर वाचवण्यासाठी फीड मेडिसिन, मशिनरी यामध्ये खोटी माहिती सादर करतात. अशा गोष्टीचा खरे खोटेपणा तपासण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून मिळवलेल्या ज्ञानाचा त्यांना खूप उपयोग झाला. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ ॲनिमल हजबंड्री व इंडियन वेटरनरी असोसिएशन दिल्ली यांचा आउटस्टँडिंग वेटरनरियन हा पुरस्कार त्यांनी अलीकडेच मिळवला. हे करत असतानाही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करू पाहणाऱ्या अनेक युवक युवतीचे सर मार्गदर्शक आहेत. त्यासाठी पशुवैद्यकीय विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, कृषी विद्यापीठ या ठिकाणी ते जोडले गेले आहे. आता आपण पाहूया आपल्याबद्दल व्यक्त केलेले मान्यवरांचे मनोगत. नमस्कार, मी डॉक्टर अजित रानडे, निवृत्त सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय. मुळामध्ये शिवाजीराव डांगे यांचं प्रशासकीय सेवेतलं योगदान आणि त्यातलं त्यांना मिळालेलं यश हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि कदाचित त्यामुळेच त्यांचा सत्कार किंवा त्यांचा सन्मान आज आपण इथे करतोय. पण मी जे सांगणार आहे ते त्यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू व्हायच्या अगोदरचा कालखंड आहे. बऱ्याच लोकांना माहीत नसेल म्हणून आवर्जून सांगतोय की डॉक्टर शिवाजीराव डांगे हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभाग म्हणजे माझ्या विभागातील MVSC आहेत. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये पोल्ट्री सायन्स डिपार्टमेंट राजमाने सरांच्या अंडर झालेली आहे. हा माणूस अत्यंत हुशार, जिद्दी, खूप चिकाटी असलेला, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर्कशुद्ध विचारसरणी आणि भरपूर अभ्यास करून किंवा ज्याला आपण काय म्हणू अभ्यासपूर्वक निष्कर्ष काढण्याची क्षमता असलेला असा हा माणूस आहे. आणि त्या जोरावरती एकदा प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर डॉक्टर डांगे यांनी भरपूर यश जे आहे ते संपादन केलेलं आहे. पण त्याच्या अगोदर ज्या वेळा डॉक्टर डांगे पोल्ट्री सायन्समध्ये MSc करत होते त्यावेळेचे खूप किस्से आहेत ज्याच्यामध्ये त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य किंवा पैलू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसतात. एक किस्सा मात्र नक्की सांगतो आणि थांबतो की जेव्हा शिवाजीराव एकदा म्हणजे डिपार्टमेंटला असताना मला 2 महिन्यासाठी बँगलोरला ट्रेनिंगला पाठवलं होतं. स्वाभाविक आहे त्यावेळेला त्या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये जो कोणत्या UGचा कोर्स चालू होता ज्या बॅचचा त्यांना शिकवण्याची जबाबदारी ही शिवाजीरावांवरती येऊन पडली. आणि नेमकं त्यावेळेला जो कॅल्क्युलेशनचा भाग होता, क्लिष्ट भाग होता, म्हणजे आकडेमोड गणित असलेला भाग होता, म्हणजे रेकॉर्ड किपिंग, हेंडे प्रोडक्शनचं कॅल्क्युलेशन, इन हाऊस प्रोडक्शनचं कॅल्क्युलेशन, FCRचं कॅल्क्युलेशन, करेक्टेड FCRचं कॅल्क्युलेशन, हे सगळं शिकवण्याची जबाबदारी ही शिवाजीरावांवरती होती. पण मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला त्यांनी स्वतः शिकून घेऊन
अतिशय उत्तम प्रकारे उदाहरणांसहित ते विद्यार्थ्यांना शिकवलं होतं की अजूनही ते विद्यार्थी आठवण काढतात की ते त्या काळामध्ये डॉक्टर डांगेंनी शिकवलेलं, डांगे सरांनी शिकवलेलं अजूनही आमच्या लक्षात आहे. तर अशी व्यक्ती एकदा प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर त्यांनी भरपूर प्रगती केलेली आहे. आम्हाला सगळ्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे आणि आपण आज त्यांचा सन्मान करताय. हा एका अर्थाने आमच्या सगळ्यांचा सन्मान आहे, पोल्ट्री सायन्स डिपार्टमेंटचा सुद्धा सन्मान आहे. त्यामुळे इथून पुढच्या आयुष्यामध्ये शिवाजीरावांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या मनात जे आहे ते सगळं यश त्यांना संपादन हो. धन्यवाद. करिअरची ही वेगळी वाट चोखाळणाऱ्या युवा पिढीला आज 32 वर्षांनंतरही डॉक्टर शिवाजीराव हनुमंत डांगे हे नाव उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व प्रेरणादायी राहिले आहे. सरांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाला VPWAचा मानाचा मुजरा. Congratulations, Dr. Shivaji Dange sir, for receiving the award in the government sector. Your efforts have been made a significant impact and we thank you sincerely. On behalf of VPWA Kartutva Gaurav 2025. Shivaji Dange sir has been felicitated by the hands of Chief Guest Dr. Thomas and awarded with the shield by Guest of Honor Ms. Janvi ma'am. We extend our deepest thanks for your remarkable contribution, not only to the veterinary field but also Maharashtra and part of India. Yes, sir. Good evening, all dignitaries and esteemed gathering present here. Thank you, VPWA, for giving me this honor. It's an opportunity for me to interact with you. This program is really wonderfully organized, taking care of every details. Dr. Margaj, Dr. Devre, Dr. Mulekar, and so many of them. I will not able to mention them. They have taken painstaking efforts. Thanks. Kudos to this VPWA and their untiring efforts of team. Friends, interaction among the veterinarian brothers and sisters adds cherished and lingering and lifting memories for me. Thank you all. Bonding with you here, deriving energy from original source, that is my profession, and reveling in every contribution of my vet friends. I am really feeling blessed, blissful today. Thank you very much. Probably this is the last chapter in my government service career, and thank you giving me such an honor at this moment. मी थोडं मराठीत बोलतो, 2च मिनटं घेईल. आज मी हा प्रोग्राम जेव्हा बघत होतो तेव्हा माझ्या एक प्रकर्षानं गोष्ट लक्षात आली. तुम्ही सगळ्यांनी इथे मुख्यतः मराठी अशी थीम घेतलेली आहे. मराठी संस्कृतीचा इथं बराचसा आविष्कार दाखवलेला आहे. त्यामुळं मराठीत बोलणं हे मला थोडं क्रमप्राप्त वाटतंय. तुमची सगळ्यांची खूप खूप आभार. जीवनामध्ये जेव्हा मी या कॉलेजला आलो होतो तेव्हा मुंबईमध्ये, तेव्हा अनेक संघर्षाचे प्रसंग आले, अनेक असे प्रसंग आले की जिथं यश मिळालं, बऱ्याच ठिकाणी काही स्ट्रगल करावा लागला. जीवनामध्ये वेगवेगळे टप्पे पार केले. आता सध्या रानडे सरांनी जे काही माझ्याबद्दल म्हटलं ते बघून मला खरंच मजेदार वाटलं. तसं आम्हाला राजमाने सरांचा खूप मोठा धाक होता आणि त्यामुळे डिपार्टमेंट आमचं बऱ्यापैकी चांगलं चालत होतं. पुढं नंतर उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर किंवा भारतीय राजस्व सेवेत गेल्यानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या वेळेस पार पाडाव्या लागल्या. अजूनही काही काळ भारत सरकार माझ्या सेवा चालूच ठेवील असं दिसतंय.
या सगळ्याबद्दल मूळतः माझ्या प्रोफेशनचे, वेटनरी फील्डचे, माझ्या कॉलेजचे, BVCचे खूप खूप आभार. ही जी काही आज थीम जल जंगलची जी थीम इथं वापरलेली आहे हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. समाजाला, सोसायटीला आणि राष्ट्राला आज ज्याची गरज आहे ते तुम्ही इथं या अशा कर्तृत्व गौरव पुरस्काराच्या निमित्तानं सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला हे अभिनंदनास अत्यंत पात्र आहे. कुठलाही समाज किंवा कुठलंही राष्ट्र जेव्हा प्रगतीपथावर जातं तेव्हा त्याला दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कितीही विकास केला, जसं वडाचं झाड असतं ते कितीही उंच गेलं, कितीही फांद्या आल्या त्याला, तरी त्याची मुळं तितकीच पक्की राहावं लागतात, मजबूत राहावं लागतात. आणि ती सगळी मुळं संस्कृतीच्या रूपानं मजबूत राहतात. आणि ही संस्कृतीची जी लक्षणं तुम्ही इथं दाखवलीत, ज्या मराठी संस्कृतीबद्दल आज तुम्ही प्रकर्षण दाखवलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं कुणी कितीही अवॉर्ड घेतले, कितीही यश मिळवलं तरी आपल्या संस्कृतीशी आपण जुळून राहतोय हे इथं दिसलेलं आहे. याच्याबद्दल मला अत्यंत अभिनंदनच तुमचं करायचं आहे आणि मी त्याबद्दल अत्यंत आभारी. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.